हॅलो हॅलो पाटसकर, माझा ऐका. मालकांची ऑर्डर आहे. नाही, आता नाही देऊ शकत मी त्यांना फोन. अहो, दुपारपासून ते खोलीतून बाहेरच नाही आलेत. आ नाही नाही, मला कळतंय तुमचा अर्जंट फोन आहे, पण आता त्यांना नाही, मी त्यांना फोन करायला सांगतो ना तुम्हाला. हां, अहो विश्वास ठेवा माझ्यावर. हां, सांगतो मी. हां, बरं बरं, ठेवतो. विष्णू, ए विष्णू, ए विष्णू, हा मालक. चल चल चल, ताबडतोब माझ्या बरोबर अडगळीच्या खोलीत चल. चल ये. मालक मालक मला आधी सांगा, सकाळपासून तुम्ही खोलीत कोंडून घेतल्यात, काय करताय हो एवढं? इथे किती फोन आले तुम्हाला माहिती आहे? सगळ्यांना उत्तरं देता देता माझ्या नाकेशी नव आले. अरे कसले फोन रे बाबा? कसले काय, बरेच आलेत. हे बघा, सगळ्यांची नावं लिहून ठेवलेली आहे. आता ह्या पाटसकरांचा फोन आला होता. त्यांच्या मुलाला म्हणे, हे मी नंतर बघतो, तू आधी माझ्या बरोबर अडगळीच्या खोलीत चल, मला काहीतरी हवंय. एवढं काय शोधताय, मला काय सांगाल की नाही? एक जुनी बांधणीतली गीतेची प्रत. गीता नव्हे ना, आहे आपल्या देवघरात. ती नव्हे, मी काय म्हटलं विष्णू? जुनी बांधणीतली गीतेची प्रत, तीच हवी आहे मला. बांधणीची? आहे काय हो एवढं? भगवंताने सांगितलेली गीता तीच असणार. हो, पण त्या गीतेच्या प्रतीमध्ये महादेव दादानं एक वेगळा अध्याय लिहून ठेवलाय. कदाचित नेमका काय, कसा, ते मला ठाऊक नाही, पण म्हणून ती गीतेची प्रत सापडायलाच हवी. वर्षानुवर्ष मला सतावणाऱ्या प्रश्नांची उत्तर असतील त्यात. कदाचित. आपल्या लहानपणी गावामध्ये एक चोर पकडला होता. देवळाजवळ पटवर्धन राहायचे ना, त्यांच्या घरामध्ये चोरी करायला शिरला होता. आठवतं तुला? कसं आठवणार तुला, तू खूप लहान होतास. मी तुला कडेवर घेऊन गेलो होतो तेव्हा. लोकांनी चोराला पकडला होता, खूप भरपूर मारला होता. लोक त्याला मारतच होते, दगड मारत होते, चपला मारत होते. कोणीतरी उत्साहाच्या भरातून घरातल्या सगळ्या जुन्या चपला नेल्या आणि त्याला मारल्या. गणू नावी एरवी पैसा घेतल्याशिवाय वस्त्राला हात सुद्धा लावायचा नाही. त्यांनी एकही पैसा न घेता त्या चोराचे सगळे केस बादरले. मी तेव्हा खूप टाळ्या वाजवल्या. त्याच्यानंतर सुद्धा ती कधीही आठवण झाली तरी मी खूप हसायचो. याच्या पुढे मात्र मी कधीही हसणार नाही, कारण आज मी चोर आहे. माझ्या हातामध्ये बेड्या घालून मला रस्त्यातून या आपल्या कॉलनीतले सगळे लोक मला आदराने शास्त्री सर असं म्हणतात. कोणी माझ्या नजरेला नजर देत नव्हतं, टाळत होते नजर माझी. खरं म्हणजे नजर टाळण्यासारखं त्याने काहीच केलं नव्हतं. गुन्हेगार तर मी होतो.
त्या इन्स्पेक्टर भोसलेला जाऊन विचार. त्यांनी मला माझ्या तोंडावर सांगितलं, मिस्टर मधुसूदन शास्त्री, तुम्हाला इथे आरोपी म्हणून आणलंय, गुन्हेगार म्हणून आणलंय, पाहुणा म्हणून नाही. अरे त्यांनी मला बसायला सारी खुर्ची सुद्धा नाही दिलेली. हे बघ दादा, तू काही केलेलं नाहीयेस. इतका त्रास करून घ्यावास असं काही झालेलं नाही तुझ्या हातून. तुझ्या संतापी स्वभावाचा त्या हरामखोर यशवंतरावांनी फायदा घेतला फक्त, बाकी काही नाही. खरं सांगू बाळ, मला माझं काही वाटत नाही रे, पण चंदू, त्याची काहीही चूक नसताना त्या नालायक माणसासमोर त्याला लोटांगण घालायला लागलं. मी त्याला म्हणत होतो नको चंदू, त्याने ऐकलं नाही. खरं म्हटलं तर एक बाप म्हणून मी काय दिलं रे त्याला? कायम शिव्याशाप, टोमणे. त्याने कधी मदत मागितली छोटीशी तरी मी माझी नेहमी तत्व पाजळत होतो. आणि आज एका क्षणाचाही विलंब न करता त्याने त्या नालायक माणसाची मुलाच्या वागण्यामुळे बापांना शर्मेने मान खाली घालायला लागते. पण आज एका बापाच्या वागण्यामुळे त्याच्या मुलाला अशा बापाला काय म्हणायचं रे? हे बघ दादा, हा असा विचार करून उपयोग नाही. या अशा प्रसंगामुळे कदाचित तुझ्यातले आणि चंदूमधले वाद मिटतील. तुम्ही कदाचित जास्त जवळ याल रे. दादाची जी आग मला आयुष्यभर उरपळत ठेवणार आहे ती आग तुझ्या नशिबी नाही. खरं सांगू बाळा, हे सगळे शब्द आहेत रे, नुसते पोकळ शब्द, निरर्थक शब्द. आपण आपल्याला हवे तसे शब्द वळवतो, त्याचे अर्थ काढतो. पण ह्या असल्या पोकळ शब्दाने मनातले जखमा कधीही भरून निघत नाहीत, कधीही नाही. माझ्या बाबतीत म्हणशील तर माझी ही जखम अशीच भळभळत राहणार कायम.
आई गो आई दम लागला बाई. या हा दे दे. हा हळूहळू हळू ठसका लागेल. कुठून आलात कुठून एवढे दमून भागून? काही विचारू नकोस ग बाई. आज इतकी धावपळ झाली ना माझी की काही विचारू नकोस. बाप रे, देवाची कृपा म्हणून दादा घरी परत आला ग बाई. नाहीतर विचारू नकोस ग. छे 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 विचारही करवत नाही बाई मला. काय झालं काय बाबांना? अगं पोलीस बेड्या घालून घेऊन गेले ना पोलीस स्टेशनात. काय बाबांना? नाहीतर काय. आता तुला सगळं सुरुवातीपासून सांगावं लागणार बाई. अगं काल कोणा गुंडांनी प्रियाची छेड काढली तर दादाला वाटलं ते यशवंतराव आहेत ना. अगं ते वाडा विकत घ्यायला आले होते ते. त्यांनी 4 गुंडांना पैसे देऊन हे घडवून आणलं. आमचा दादा म्हणजे मुळातच शीघ्र कॉपी ग. झालं डोक्यात तिडीक गेली. हा उठला आणि त्या यशवंतरावांच्या घरी गेला आणि मारझोड केली. बाबांनी यशवंतरावांना? नाही म्हणजे तशी दादाच्या विरुद्ध तक्रार होती अगं. अगं सकाळी पोलीस घरी आले आणि दादाला पकडून घेऊन गेले ना पोलीस स्टेशनात. आणि तिकडे गेल्यावरती वेगळंच कळलं. ती शुभ्रा आहे ना शुभ्रा, तिचं ज्या माणसाशी आधी साटलोट होतं ना त्यानं हे सगळे उद्योग घडवून आणले. त्या यशवंतरावचा काहीही संबंध नाही आहेत. मग काय, त्या यशवंतरावच्या हातापाया पडावं लागलं. मग त्या यशवंतरावांनी तक्रार मागे घेतली शेवटी. पण मला तू सांग सुलेखा, अब्रू जायची ती गेलीच ना शेवटी. अगं दादाला अटक झाली हे मला कळल्यानंतर मी लगेच गणपती पुढे धरणं धरून बसले. तासाला नवस बोलत होते माहितीये. आता हे सगळे नवस फेडावे लागणार. बाई 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 बाई, ह्या लोकांसाठी मला किती आयुष्यभर खपावं लागणार आहे ना देव जाणे. मी सांगते तुला. हे सगळं फार विचित्र आहे. विचित्रच नाही तर काय ग. दादा काय स्वतःला काय असं सिनेमातला हिरो समजतो की काय? असं दुसऱ्याच्या घरात जाऊन त्या माणसाच्या नरड्याला असं नख लावतो का कुणी? नाही तुम्ही काय म्हणालात आत्या? ते शुभ्राचं ज्याच्याशी आधी साटलोट होतं तो म्हणजे तो या सगळ्याच्या मागे आहे. हो ग, तो चंदूवरती हल्ला झाला ना आणि धमक्यांची पत्रबित्र आली ती सगळी ह्याचीच थेर. कोण तो खोत का कोणतरी आहे म्हणे. त्याला पोलिसांनी पकडलं का? पकडला असेल आतापर्यंत. मूर्ख. नाही म्हणजे आत्या काय असं बोलू नये, पण हा मूर्खपणा बाबांनी केला म्हणजे. का बोलू नये? का बोलू नये सांग ना मला. मी तोंडावरती सांगणार आहे त्याला. लोकांना एवढे धडे शिकवतोस मग स्वतःची जरा अक्कल वापरायला शिक रे बाबा. मी तुला सांगते, ती शुभ्रा घरात आल्यापासून सगळ्यांच्या अक्कलेचं दिवाळं निघालंय बघ. दिवाळं. तिचाच यार तो रसा तळाला घेऊन जाणार आहे बघ ती सगळ्यांना. नाही पण आत्या तुम्ही आहात ना, मग कसलीच चिंता नाही हो. नाही ते झालंच ग. म्हणजे मी, माझा देव आणि माझी श्रद्धा पुरून उरू बघ सगळ्यांना. अगं बाई, अगं ह्या सगळ्यात विसरूनच गेले बघ मी. अगं मी त्या बाईंना फोन केला होता. क्या ग असं काय करतेस? ते नाशिकला आम्हाला भेटल्या होत्या मला आणि वहिनीना. अगं त्यांना मी फोन केला होता. त्या म्हणाल्या तुम्ही कधीही या. हो आपण कधीही जाऊ शकतो. कधी जाऊया तू म्हणशील तेव्हा. मला कधीही चालेल. उद्या आय मीन उद्या गेलं तरी चालणार आहे मला. तसं तुम्ही नाव काय म्हणालात त्यांचं? नाव काहीतरी कठीण, काहीतरी वेगळंच नाव आहे ग. काय हे
वाटतं तनिष्का वाटतं. हा तनिष्का. तनिष्का. अगं आडनाव वगैरे लावत नाहीत म्हणे. अगं या मोठ्या लोकांचं असंच असतं म्हणे. अगं परमात्म्याशी ना असे एकरूप झालेले असतात. मी तुला सांगते माहितीये, आमचे एक महाराज होते ना, त्यांचं नाव. तुम्ही चहा घेणार आहात? चहा घेणार तुम्ही? अगं घरात हे असं सगळं झालेलं असताना माझ्या घशाखाली चहा उतरेल का? नाही मी काय सांगत होते माहिती का, ते आमचे महाराज होते की नाही, त्यांचं नाव कुसुमात्या, तुमच्यासाठी काल खारी बिस्किट आणली होती. तुम्ही येणार ना म्हणून खास आणली. खारीची बिस्किट. हो का? मला आण, अर्धा कप चहा आण. तुझी मेहनत वाया नको ना जायला. आण. तुम्ही बसा, मी घेऊन येते. आण. आलं बिलं घाल गा. हो. मी येऊ का मदतीला? नाही नको, बसा तिकडेच. मालक झोपायचं नाही का? बराच उशीर झालाय. विष्णू, उद्या क्षिप्रा यायची आहे हो. चिंगी येते. आता कुठली माती गोळा करायला येते ती? का थट्टा करतोस रे तिची? तसं नाही, तिच्या अभ्यासाचा विषयच आहे तो. ते माती गोळा करून कसला अभ्यास करते हो मालक? अरे बाबा, आर्किओलॉजिस्ट आहे ती. काय म्हणाला? जाऊ दे, तुला नाही कळायचं ते. पण तिने मला फोनवरून सांगितल्यावर माझी पुरेपूर खात्री पटली आहे की तिला तिच्या कामात चांगलीच गती आहे. काय म्हणाली काय ती? तिनं आपल्या इथल्या मातीचे नमुने का गोळा केले होते माहितीये का? ते तिनं तिच्या प्रयोगशाळेत नेऊन तपासले, चाचण्या घेतल्या आणि त्यावर ती काय म्हणाली माहितीये का? या वाड्यातल्या भुयारातली माती आणि भैरवकाली मंदिराच्या आसपासच्या परिसरातली माती अगदी सारखी आहे. म्हणजे मालक, मला नेहमी वाटायचं विष्णू की त्या देवळाचा आपल्या घराण्याशी काहीतरी संबंध आहे. क्षिप्राचंही म्हणणं असं पडलं की या भुयाराचं दुसरं टोक मंदिराच्या आसपास कुठेतरी निघत असावं कदाचित. एवढं मोठं भुयार? अरे फार लांब कुठे आहे, फरलांगभर अंतरावरच आहे भैरवकाली मंदिर. आणि तसं जर असेल तर मग त्याचा अर्थ काय? शास्त्री कुटुंबाचा खरोखरच त्या मंदिराशी संबंध आहे? पण आम्ही शास्त्री त्या मंदिराचे पुजारी नाहीत किंवा करते धरतेही नाहीत. 5 वर्षातून एकदाच काय तो मान मिळतो पूजेचा, तेवढाच. मला तर त्या मंदिराचं दडपण येतं.